मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय होतं? हे हां यांना विचारा. सर हे काय होतं? तुम्ही म्हणा यांना विचारा. काय होतं सर? हां झाली तुला वैष्णवी लग्नाची तयारी झाली का? लग्नाचं नाही, आपलं गाण्याचं टायटल ब्राईड आहे. सो मी लग्न काय कसली घोषणा कोणती द्यायची? घोषणा काय डीजी बोलते सबको बोलते डीजे डीजी बोलते डीजी बोलते सबको बोलते डीजी बोलते सबको बोलते. बरं आज छान दिसते वैष्णवी खूप. मी नेहमी छान दिसते. नाही नाही आज 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 स्पेशली. छान दिसते. स्पेशली खरंच लग्नावाली वाईब आली ना. हो ना. लग्नावाली वाईब म्हणजे तुम्ही आल्यावर वाटलं खरंच कुठेतरी आलो आहे आणि आपण बोलत होतो. नाही, तसंही तुम्ही आलं तर काहीच वाटत नाही. तिच्या रेकॉर्ड झालंय ना. हां तिच्या लेट झाल्यामुळे आज बरं, मला ट्रिपवाले निघून गेले. मला बरं संजूच्या तोंडावर आत्ताच संधी भीती दिसते संजूच्या तोंडावर. त्याला बोलायचं एवढं टेन्शनच नाही. आणि त्यानंतर तुम्ही असं आलात की काहीच दिसत नाही. तिची व्हाईट लाईट आहे. कोणती वाईट? एक वैयक्तिक डान्स आहे त्याचा एक संजू डान्स म्हणतात त्याला की तो वेगळ्या प्रकारेच डान्स करतो की शेवटी आम्हाला ते फ्रिकआउट करायचं होतं, एक गणपती डान्स करायचं होतं आणि ह्याचं एक काहीतरी वेगळं चाललं होतं. त्याला बघून आम्ही खूप हसत होतो आणि ते एक्सप्रेशन त्या गाण्यामध्ये आलेले. आणि गाणं वेगळीकडे, ह्याचं गाणं वेगळं वाजत होतं तोंडातून. असं वेगळंच चाललेलं. संजूला आपण कोणी ट्रेन नाही करू शकत, त्याचा वेगळा संजू डान्स आहे. बरं वैष्णवी, तू या लेबलमध्ये 3 गाणी केलेली आहेस आणि नितीश तू आता फर्स्ट गाणं आहे तुझं या लेबल. जेव्हा तुला कळलं किंवा तुम्हाला दोघांना कळलं की एक गाणं करायचं आहे आपल्याला आणि संजू त्याच्यामध्ये त्याचं गाणं आहे वगैरे, तर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? मी संजूबरोबर जसं वैष्णवीबरोबर बोललेलो तसंच मी संजूला पण त्याचं एक कोणतं तरी गाणं आलं होतं, मला आठवत नाही आहे. मी त्याला म्हणलं होतं की खूप छान झालं, सुंदर झालं गाणं. त्यावेळी आमचं बोलणं झालं होतं. तर तो म्हणला आपण काहीतरी करूया 2 वर्षात. सो त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट मला असं कळालं की संजू आहे या गाण्यामध्ये. तर मी म्हटलं आणि वैष्णवी म्हटलं नाही म्हणायलाच नको, आपण लवकर करूया. आणि गुलाबी साडी लेटेस्ट आत्ता ट्रेंडमध्ये आहे तर आपण करायला काय हरकतच नाही. त्यामुळे मी लगेच हो म्हणलं. सेम इयर, कारण की आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे संजू आणि त्याचं गाणे ट्रेंडमध्ये काय, कारण की त्याचं गाणे खूप उत्तम आहेत. कारण लिरिक्स पण खूप छान आहे. आणि हे गाणं पण आम्हाला जेव्हा पाठवलं तेव्हा मी ऐकलं, तेव्हा मी नाही बोललेच नाही. मी म्हटलं करायचंच आहे. आणि मला आठवते संजू बोललेला की त्याने विचार केलेला माझ्यासाठी नऊवारी साडी जे त्याचं सॉन्ग आले. सो तेव्हा तो मला विचारणार होता पण आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं. हेच नशेबाद होतं आमच्या तिघांच्या गाणं. आम्ही म्हणजे एकामेकांना ओळखत होतो हो, पण असंच तेव्हा मेसेज तो लागला नव्हता. कारण की एवढं छान गाणं येणार होतं, त्यासाठी वेट करत होते देव की तुम्ही तिघं एकत्र या, एकदम छान गाणं. त्याचा प्रत्येक सॉन्ग एक रेकॉर्ड ब्रेक करणारा असतो. स्वतःचा रेकॉर्ड तो स्वतः तोडत असतो. हा किती रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो किंवा किती मिलियन क्रॉस करेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला बघा ना, बिग हिट मीडिया नावातच बिग हिट आहे, त्यामुळे हे पण गाणं बिग हिटच होणार. आणि जसं की तुम्ही म्हणाला की संजूचं प्रत्येक गाणी वेगळी असतात आणि छान असतात. खरंच त्याची गाणी मनापासून सांगते की भारी असतात. आणि आता एक आपल्या याच्यामध्ये सॉन्ग इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर पंजाबी सॉन्ग खूप आपल्या ऐकण्यात असतात. तर संजू एक ट्रेंड घेऊन आलाय की तेवढेच आपण मराठी सॉन्ग प्रेक्षकांना तो ऐकण्यास भाग पाडतोय. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि नक्कीच ट्रेंडिंगला जाईनच, कारण की 1 डेमध्ये 1 मिलियन झालेलंच आहे. 1 मिलियन झालेलं आहे. येस. सो खूपच प्रेक्षकांना आवडते आणि हे पण सॉन्ग आय होप सो की खूप 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 जास्त हिट होईल. नक्कीच व्हायरल होणार आहे हा खूप. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. 2 मिनिटं.
love. I'm always in my head, you're always on your phone. It never seems to feel right. No plane is in the sky, no help is on the way. I don't know what you want me to say. Can't take another year, can't take another day. Can't wait until it feels right. पोचली आहे ॲज अ ॲक्टर. सो थँक्यू सो मच. आणि हे जे गाणं आहे ब्राईट तुझी नवरी, सो ती स्वतःला खूप लकी मानते कारण की संजू राठोड ऑलरेडी खूप ट्रेंडमध्ये आहे गुलाबी साडीला ठेवून. आणि मला आठवतं संजू मला बोलला होता की नऊवारी साडीसाठी त्यांनी थोडाफार विचार केला होता की मला घ्यायचा, केला होता की नाही? सो ते ऐकून मला खूप आनंद झाला होता. पण त्यावेळेस आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं, त्याच्यामुळे मी नाही शिकले त्या गाण्यात. पण ह्या गाण्यात यायचं होतं, त्याच्यामुळे त्या गाण्यात नाही काय झालं. पण ह्या गाण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. नितीशसोबत मी पहिल्यांदा काम करते आणि थोडं टेन्शन होतं कारण की तो उत्तम कलाकार आहे, उत्तम ऍक्टर आहे आणि मी ऍक्टिंग केलेली नव्हती आतापर्यंत. पण त्याने मला समजून घेतलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍक्टिंग बद्दल त्या मला त्याने सांगितल्या. डान्स बद्दल मी चांगल्या गोष्टी त्याला सांगितल्या, त्याने ऍक्टिंग बद्दल सांगितल्या. सो या सॉन्ग मध्ये खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आणि वन डे मध्ये 1 मिलियन झालंय. सो आय एम व्हेरी लकी अँड व्हेरी हॅपी की या गाण्याचा मी एक पार्ट आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. आठवण तर बऱ्याच आहेत. खरं तर नाईट शूट करत होतो, मजा खूप केली. मला संजूचं आठवत आहे लास्टला आम्हाला एक फ्लिप आउट करायचं होतं, डान्स करायचा होता आणि संजूचा तो जो बराचवाला डान्स आहे तो माझ्या खूपच लक्षात आहे. म्हणजे तो आता खूप शाय दिसतो, खूप लाजतो, पण तो खूप मस्तीखोर पण आहे बरं का, कळायला जर माहिती नसेल तर. आणि तिच्यासोबत तर एक रोमॅन्टिक सीन मला जास्त आठवत आहे. मी त्यावेळेस त्याला म्हटले आणि कसं होईल बघ ना, तिथे मुलगी बसली होईल का असं वगैरे. आणि डिरेक्टर सर जे आहेत आमच्या सर ते मला बोलले की आपल्याला ओव्हरला किस करायचं. म्हटलं कसं शक्य आहे ते, कसं होणार आहे कारण की एवढा हाईट आहे. मी आता हिल्स घातली आहे, म्हणजे मी खूप छोटू आहे, तर कसं होईल वगैरे. तर तेव्हा ती जी मजा असती तर खूप खूप मजा आली. आता तुम्ही सर्वात प्रथम रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि माझ्या प्रेस बंधूबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बिगिट मीडियावर माझं पहिलं सॉंग आहे, पण मला असं वाटलंच नाही माझं पहिलं सॉंग आहे की बिगिट मीडियावर, कारण एवढं फॅमिलियर झालोय आम्ही. आणि आय होप मला तुम्ही पुढच्या काळात मला हे कराल कराल. आणि वैष्णवीचं आणि माझं 2-3 वर्षापूर्वी बोलून आलं होतं की आपण काहीतरी करूया एकत्र रील किंवा व्हिडिओ काहीतरी. आणि संजूवर असं बोलून आलं होतं की आपण काहीतरी करूया 2-3 वर्षापूर्वी. मी त्याचं एक सॉन्ग कुठलं तरी रिलीज झालं होतं, त्यावेळी मला बोललो होतो की तुझं सॉन्ग छान आहे आणि तो मला बोलला की आपण काहीतरी करूया. पण तिघांच्या कामामुळे काहीच नाही करता आलं. आणि आज आम्ही या ब्राईट तुझी नवरी या सॉन्ग निमित्ताने एकत्र आलो. खूप मस्त वाटलं दोघांसोबत काम करून. मी तिच्याकडून डान्सचे काही टिप्स घेतल्या आणि आता माझा माणूस असा आहे की तिच्याकडे डान्स क्लास लावायचा आहे आणि याच्याकडे सिंगिंगचा क्लास लावायचा आहे. सो मला खूप छान वाटलं कारण ज्यावेळी माझ्याकडे पहिलं होता आणि हे सांगायचं झालं की मला या गाण्यासाठी वैष्णवीने सजेस्ट केलेलं आहे. सो थँक्यू सो मच वैष्णवी. आणि अच्छा तू पण केलंस का? वैष्णवी पण डन नव्हती. ओके दोघांनी पण केलं बाबा. ओके. आणि ज्यावेळी मला माझ्याकडे आलं त्यावेळी मला कळलं की संजू पण आहे याच्यामध्ये. सो मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण नुकतंच त्याचं आता गुलाबी साडी जे की खूप ट्रेंडला आहे, जे की आताच त्याचं न्यूयॉर्कला पण गेले बरोबर, टाइम्स स्क्वेअरला पण गेलेलं आहे. तो मला खूप अभिमान वाटतो की मराठी इंडस्ट्रीमधून या मुलाचं गाणं एवढ्या सातासमुद्रापार गेलेलं आहे. सो एकदा याच्यासाठी जोरदार टाळायला पाहिजे, कारण पंजाबी सॉन्ग बरोबर मराठी सॉन्ग पण आपण त्याच ट्रेंडिंगला जातोय हे बघून हे ऐकून
खूप भारी वाटते. थँक्यू सो मच तू अशी गाणी दिल्याबद्दल आणि अशीच गाणी देत राहा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि तुला पण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ब्राईट तुम्ही आणि 15 तारखेला इकडं आल्यापासून एक मिलियन तुम्हाला एक मिलियन लोकांपर्यंत कमी वेळामध्ये पोहोचलं. तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली आपल्या प्रमोशन ऍक्टिव्हिटी मध्ये ना सरांनी दिलं होतं या तारखेला की 1 मिलियनचं पोस्टर टाकायचं आहे. म्हणजे सर ठीक आहे जाणवलं पण खरंच आज 1 मिलियन झाले. मला ते आठवतं त्यानंतर की त्या दिवशी ती रात्री बोलली होती 1 मिलियनचं आपलं पोस्टर टाकायचं या दिवशी आणि ते शक्य झालं आणि ते झालंय आणि हे सगळं तुमच्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे झालंय. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि हे 1 मिलियन नाही खूप मिलियन्स होऊ देत आणि बिग हिट मीडिया हे जसं नाव आहे तसं हे गाणं पण बिग हिट करा. थँक्यू. संजू मुलांसाठी तर अतिशय थँक्स म्हणायचे आणि तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद. आणि आपले मनीष सर जे डिरेक्टर आहेत त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला माहित नाही आम्ही छान प्रकारे त्यांच्या कामात पात्र उतरले की नाही माहित नाही पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू सो मच आणि सर्व टीमचे आमच्या थँक्यू सो मच. मीडियाचे थँक्यू सो मच आणि सर्वांचेच. कोणाचं नाव राहिलं असलं सॉरी पण त्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. आपण कार्यक्रम सुरू केला टीमची मनीष सर बोलते 2 शब्दाची तर संजू बोलायला ब्राईट तर पुढचा टप्पा तुम्ही घेऊन आले तुम्हाला काय सांगायचं ब्राईट गाण्याबद्दल? संजू बोलण्याच्या अगोदर काय मराठी सोडून आहे ना अन्य भाषेमध्ये एक वेगळा ट्रेंड आला होता. जसं सिद्धू मध्ये आला होता. तर अशा प्रकारे मराठीमध्ये पण काहीतरी पुढे येईल का अशी लोकांना जी शंका वाटत होती ना ती शंका त्यामुळे दूर झाली. माझं नेहमीप्रमाणे प्रयत्न असतं की मी काहीतरी वेगळं करावं आणि असं काहीतरी करावं की ते फक्त महाराष्ट्रात नाही तर ते महाराष्ट्राच्या बाहेर पण जाणार आणि आपलं गुलाबी साडी ग्लोबली चालतंय. टाइम्स स्क्वेअरला लागलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझं स्वप्नच होतं ते. माझ्या इतक्या साऱ्या स्वप्नामधलं एक स्वप्न होतं की माझं गाणं टाइम्स स्क्वेअरला लागावं आणि ते लागलं. आणि त्याचप्रमाणे हे जे आहे ब्राईट तुझी नवरी गाणं हे पण तेवढ्याच मेहनतीने आम्ही केलं आहे आणि तुम्ही तेवढंच प्रेम द्या या गाण्याला अशी मी अपेक्षा करतो. सर ऍक्च्युली प्रत्येक लग्नात म्हणजे माझ्यासोबत पण झालंय की लग्नात गेलो मुलाच्या साईडनं गेलो आणि एखादी मुलगी भेटली तर मग दोघांची जी फिलिंग असते ना की लग्न होते दुसऱ्यांचंच पण ह्याचंच वेगळं स्वप्न चालू असतं की इशाऱ्यामध्ये किंवा मग लाईक माझ्यासोबत काही सीन असे झाले की एखादी मुलगी मला आवडली आणि दोघांचं हसणं बघणं कंटिन्यू चालू असतं दिवसभर आणि मग शेवटी एक अशी क्रॉस झाली की ती छान दिसतोयस तू पण छान दिसतेस झालं तेवढंच शॉर्ट कन्व्हर्सेशन आणि शेवटी काय होतं एंड खूप सॅड होतो. निघून जाते हा पण निघून जातो नंतर मग मी विसरून जातो. तर त्या फिलिंग्सला मी इमॅजिन करून हे गाणं लिहिलंय आणि तुम्ही ऐका हे गाणं. तुम्हाला पण मला वाटतं सगळ्यांसोबत हे होतं तर असं सगळ्यांना रिलेट करणारे गाणे आहे आणि बस तेवढंच. या गाण्यामध्ये खूप चांगले खूप शब्द लक्षात राहून असं पण म्हणतो तर तुम्हाला अभिनय तुम्हाला स्वतःला आवडलं असेल पण काय कसं कळलं मी ते डायरेक्ट गाऊनच दाखवतो. येस. अशी डोळ्यात पाहू नको आणि लागत जाऊ नको दिसतेस गोड लाडानं बोल मी तिथे येऊन जा येणार ना घराने तुला नवरी करून आता नेणार ना येणार ना घराने तुला नवरी करून आता नेणार ना. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं प्रत्येक गाणं काही बदल आहे अशी मी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. या गाण्याचं देखील खूप चांगल्या पद्धतीचं ब्रँडिंग चाललंय लोकांना ते आवडत आहे. तुमच्या सगळ्या कलाकारांना खूप शुभेच्छा.
आणि या सगळ्यांची बहुत जेवण आली सगळ्यांनी एकत्र आणलं आणि त्याच्यामुळे हे एका रात्रीमध्ये वन नाईट सकाळी त्यांनी कॉल करून दिला रात्री 6 ते सकाळी 6 असं त्यांचं सगळ्यांना कॉल होता आपल्याला सॉल्व्ह करायचं मला प्रश्न पडला होता की सगळं रात्रभर शोधित कसं काय करणार पण त्यांचं असं सांगितलं होतं की हे मला नाईट शूटच करायचं आहे तर मनीष महाजन हे डिरेक्टर तर त्यांच्या योगाच्या बाबतीत आठवण माहिती ही जी साईडलाईन आहे आमची याच्यात खूप मोठं रस्ते आहे याच्यामध्ये सर्वांना सर्व समजत असलं तर कंटिन्यू तुमचं बोलणं झालं यांच्यासोबत तर गाण्याचं असंच की जेव्हा मला अनिल सरांनी गाणं पाठवलं आम्ही कारमध्येच होतो पूर्ण टीम होती आमची तर मी त्यांना बोललो की गाणं ऐकून एकदा गाणं ऐकतो लगेच तुम्हाला कॉल बॅक करतो लिटरली आम्ही 10 वेळेस गाणं ऐकलं एवढी वाईब आली गाणं कंटिन्यू ऐकत आणि तेव्हाच मी सरांना कॉलवर बोललो की गाणं एक आहे गाण्याची वाईब आहे आणि संजूबाईंसोबत ऑलरेडी नऊवारी आम्ही सोबतच केलेलं आहे Been scared to walk away, and you're making it easier for me. You probably wouldn't fight, you probably wouldn't chase, and darling, that is messed up. No plane is in the sky, no help is on the way. I don't know what you want me to say. Can't take another year, I gotta break away and find something that feels right. वाईट एवढी घडत होती ना ती एनर्जी तर फील तर आहे संजीवनसोबत ऑलरेडी काम केलं सर तर मला कोणी त्रास नाही दिला म्हणून तुम्हाला तो सॉन्ग करायला तो सॉन्ग केला माझ्याकडे एक विनंती आहे की मला जे आवडलं आहे म्हणते एकदा सॅलरी या नवयुवकांनी उभी केलेली एक एंटरटेनमेंट कंपनी बिग मीडिया खरं तर ब्राईट आजचा जो काही शो आहे त्याच्या अगोदर या एंटरटेनमेंट कंपनीने 2 गाणे रिलीज केले. पहिलं होतं आला बैलगाडा ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला संपूर्ण भारत देशात जगामध्ये आणि त्याच्यानंतर शिवराजचं नाव अप्रतिम कलाकृती होती त्या गाण्यामध्ये आपण ते सर्वांनी पाहिलं असेल तेही खूप प्रसिद्ध झालं आणि आज हा 3रा त्यांचा अनुभव आहे तो त्याच्यासाठी तुम्ही सगळे इथे उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. एखादा माणूस शासकीय सेवेमध्ये असताना तो जाहीर क्षेत्रामध्ये इतका पुढे जातो याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर ते आहे या बिग मीडियाच्या एक प्रमुख आहे अनुष्का सरोवर. ऍक्च्युली शी इज नॉट हिअर बिकॉज शी इज इन लंडन
ती आता मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे ती इथे उपस्थित नाही. आणि इथं ऋतिक आहे. ऋतिकडे बघितलं तर अत्यंत कमी वयाचा हा पोरगा आहे, परंतु जिद्दीबरोबरच आहे. आणि ऋतिक आणि अनुष्का सरोवर यांचे जे मार्गदर्शक आहे म्हणजे मनी सर आणि दुसरे आहे ते मंत्रालयात असलेले उच्च पदस्थ अधिकारी श्री अविनाश सोलर. मी अविनाश सोलर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया आपलं निवेदन या ठिकाणी करावं. रामनवमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आपण सर्व आपल्या सर्वांचं बिग मीडियाच्या वतीनं मनापासून स्वागत आणि सर्व कुटुंबीय मित्रमंडळी या ठिकाणी आहे. सर्व मीडिया या विनंतिका आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते. तिच्या विनंतीप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व मीडियाचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि मी पाहत होतो की आपण खूप चांगले घेतले. आपले कलाकार आज संजय आहे, वैष्णवी आहे, नितीश आहे आणि जरी म्हटलं हे सगळे बघितले असले तर आमचे मनीष महाजन असतील, शरद पवार आहेत, ही सगळीच टीम जे पडद्यामागचे कलाकार पडद्यासमोर ज्या आपल्याला दिसतात आणि आपले अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली कला आपल्यासमोर सादर करतात असे सगळे या ठिकाणी आहेत. संजय अतिशय आपल्या आवाजाने त्याच्या ऍक्टर पण अतिशय उत्कृष्ट आहे आणि महाराष्ट्राबाहेर भारतभर जगभरात देखील त्याची क्रेज आज पाहिजे. मराठी रॅप सॉन्ग त्यांनी जागतिक पातळीवर घेऊन गेलं आहे. मराठी सॉन्ग हे गाणं जे आहे अतिशय फेमस झालं. त्याचबरोबर आता ब्राईट तुझी नवरी हे गाणं देखील मला अतिशय आनंद वाटतोय. 24 तासामध्ये 1 मिलियन फक्त 24 तासामध्ये एका दिवसामध्ये 1 मिलियन हे गाणं पार केले. त्याचे खूप मोठे रील्स पण बनतात. तर असंच संजू आपल्याला खूप शुभेच्छा असंच अनेक गाणं आपली या ठिकाणी वैष्णवी पण आवडून बसलेल्या वैष्णवी सगळ्यांना कार्यक्रमासाठी मराठी आणि मराठी कार्यक्रमासमोर गाणी जाते. आणि खूप डान्सर आहेस म्हणजे पहिल्या शोधूला आणि तो डान्स जेव्हा पाठवतो आणि पाहतो तेव्हा देखील आमची वर्ष छान लागते. तर तिचाच भारतभर बोलणाऱ्या अनेक हिंदी मराठी डान्स शोमध्ये झालेल्या आणि ह्यापूर्वी तिचं जे करिअर आहे ते गाण्याच्या म्युझिकल ग्रुपच्या रूपानं देखील मीडियासोबत सुरू झाल्याचा सगळ्यांना आपल्या प्रोग्राममध्ये आला वेगवेगळा जे देखील नागपूर मध्ये त्यामध्ये देखील उत्कृष्ट काम केलं होतं. त्यानंतर शिव माझं नाव हे दुसरं गाणं त्यामध्ये देखील तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ते गाणं सादर केलं. त्यातल्या जे काही महाराजांच्या साक्षात उपस्थितीमध्ये बनणारा हा अनेकांच्या कौतुकाचा विषय आहे. या गाण्यामध्ये ब्राईट तुझी नवरी त्यातली नवरीची भूमिका त्याची आहे. तिला आमचे नितीश देखील या ठिकाणी होते. तिच्या लागेल झालं तिचा आजा म्हणून त्यांची अनेक सिरियलमध्ये अनेक फिल्ममध्ये देखील त्याच्या आपल्याला दिसणार आहे. असा तरुण कलाकारांचा उत्कृष्ट डान्स या ठिकाणी आपल्या समोर आहे. हे मोठे डान्सिंग सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये एका लग्नाच्या पार्श्वभूमीवर भावी समारंभ आहे आणि भावी समारंभामध्ये जेव्हा मुलीच्या बाजूला अनेक मुली असतात तर दोघांची त्या ठिकाणी होते आणि मग त्या आनंद जे आहे त्याला संजय शब्दामध्ये व्यक्त झालं आणि खूप छान झालं. देखील जेव्हा परत गाणं आणि मुलीचं ऐकलं होतं खूप आवडलं आणि त्याला मी बोललं की हे गाणं करायचंच आणि यासोबत संजयसोबत अनेक गाणी देखील आपल्याला करायचे मराठी हिंदी अनेक भाषांमध्ये. आणि आता मराठी युवकांनी मराठी मुलींनी पाठीला अजिबात करायचं नाही. बरोबर आपण भारतभर आणि पुढे जाऊन भारत पोहोचायचं
टेक्निकच्या माध्यमातून असेल, आवाजाच्या माध्यमातून असेल, डान्सच्या माध्यमातून असेल, किंवा आपल्याला सर्वत्र घेऊन जायची आहे. आणि मराठी जगात आपला डंका जो आहे त्याच्या प्रभावात पाहिजे. आता वैष्णवी युकेमध्ये जाती आहे आणि पुढच्या आठवड्यापासून ती त्याच्यात आपल्याला सुरुवात केली आणि वैष्णवी तिथल्या समोर येईल. असंच आपले सगळ्यांनी कलाकार म्हणून संगीत देखील फार मोठं आहे. मध्ये आता IPL सध्या चालू आहे, तर प्रत्येक IPLला संगीत संगीताचा आवाज त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर झाला. हिंदी इंडस्ट्रीतल्या माधुरीपासून अनेक कलाकारांपासून अनेकांनी अक्षरशः रोज लाखो रील्स बनतात आणि संगीत म्हणून त्याचा आवाज जो आहे हा अतिशय सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनी असंच तुम्हाला देखील बिगीटच्या वतीने मनापासून शुभेच्छा. नितीशजी, तुमचा डान्स खूप पाहायला पाहिजे. गोष्टीवर पाहायला होताच, पण तुम्ही देखील या गावामध्ये उत्कृष्ट डान्स केला आहे आणि तसंच सुंदर चित्रीकरण आमच्या मनीष माधवने केलं आहे. मनीषजी खूप अनेक गाणी येत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून देखील त्यांचं निरीक्षण पाहायला मिळणार आहे. रिकाम वेळेला खूप मजा आली. पूर्ण रात्रभर ह्याचं शूटिंग चाललेलं होतं आणि या ठिकाणी गाण्यामध्ये जे नावं आहे ऋतिक आणि निमृत देखील या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये ती गाणं सांगायचं तर निमृतला मनीष महाराजच्या सूचनेप्रमाणे दुपारी 4 वाजता ती नवरी घेऊन तयार होती. तिचं संपूर्ण मेकअप करून ती तयार होती, पण तिचं शूटिंग पहाटे 4 वाजता आलं. पूर्ण 12 तास ती नवरीच्या प्रवेशामध्ये होती. तिच्या स्वतःच्या लग्नामध्ये किती आहे पण खूप मजा आली आणि पूर्ण रात्रभर असं वाटलं की संजू असेल, वैष्णव असेल, नितीश असेल, पूर्ण रात्रभर 100% जागे होतो. म्हणजे कोणी पूर्ण रात्र जगलं नाही आणि त्यांचा सांगण्याचा देखील तसाच पद्धतीने होता. तर अतिशय म्हणजे एनर्जी जी आहे फुल एनर्जी मध्ये मनीष तर 2 दिवस असं काही झालं की गाण्याचं किंवा एखाद्या कलाकार किती प्रेमामध्ये किंवा किती मनापासून काम करतो जसं हे उदाहरण आहे. तर असंच तुमच्या सगळ्यांमध्ये शुभेच्छा आहेतच आणि ह्या सगळ्यांचं माध्यम ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र जे काम करत ते ऋतिक मनीष समोर याची विनंती करतो. या सगळ्यांना एकत्रित ऋतिक आणि अनुष्का या दोघांनी आणलेल्या प्रोडक्शन हाऊस जे उत्कृष्टपणे चालवतात, नव्या पिढीचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांना विनंती करेन अशाच प्रकारची गाणी तुम्ही शोधा आणि मार्गदर्शकाच्या किंवा ती काय करतात, कसं करतात त्याला सूचना देणे किंवा त्यांना जर गरज भासली तर मदत करणे या भूमिकेमध्ये आहे आणि सर्वांनी देखील या ठिकाणी याची विनंती करतो.